विदर्भातील एक गोष्ट. विदर्भातील एक छोट शांत गाव. राहुल 22 वर्ष, साधा शांत मुलगा. राहुलचं घर गावाच्या बाहेर आहे. त्याच्या आजोबांनी आयुष्यभर जुनी वास्तू, अवशेष आणि ऐतिहासिक वास्तू जमवलेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर राहुलला एक लाकडी पेटी मिळते. त्यात फाटलेला कागद, जुना फोटो आणि एक खोपडी. खोपडीच्या डोळ्यांच्या जागेत अजब लालसर खोबणी. स्पर्श करताच हातात थंडावा. आजोबांनी लिहिलेलं एकच वाक्य, याला कधीही एकटं ठेवू नको. राहुल हसतो. अशी काय भीतीदायक वस्तू आहे, याला कल्पनाही नसते. पुढची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार आहे. राहुल खोपडी टेबलावर ठेवतो. रात्र होते. घड्याळात 2:15चा सुमार. अचानक टक टक टक, जणू कोणीतरी खिडकीवर टक टक करतय. राहुल उठतो. खिडकी बाहेर कोणीच नाही. तो पुन्हा बेडवर जातो, पण टेबलाकडे पाहतो. खोपडी जिथं ठेवली होती तिथे नाही. राहुल, अरे ही इथे कशी आली? खोपडी आता बेड जवळ, जमिनीवर. त्याला वाटतं हवा असे. तो पुन्हा टेबलावर ठेवतो आणि झोपतो. घड्याळात 3 वाजलेले असताय. अचानक एक मंद आवाज. दार उघड. राहुल लगेच उठतो. आवाज अतिशय हलका पण स्पष्ट. तो आजूबाजूला बघतो. घरात कोणीच नाहीये. पुन्हा आवाज. दार उघड. या वेळेला आवाज खोपडीच्या दिशेने येतोय. राहुलच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. तो जवळ जातो. खोपडीचे डोळे लाल लाल चमकतात. 1 सेकंदभर राहुल भीतीने मागे सरकतो. श्वास वेगानं धडधडतोय. त्याला आजोबांचे शब्द आठवतात, ही वस्तू कधीही एकटी ठेवू नको. पण उशीर झालेला असतो. राहुल दार उघडतो. बाहेर कोणीच नाही. हवा शांत आहे. मात्र जमिनीवर पायांचे ठसे. घराच्या आत येणारे पण बाहेर जाणारे नाही. राहुलचा श्वास अडकतोय. तो पायांचे ठसे फॉलो करतो. ते थेट खोपडी जवळ जाऊन संपतात. शांतता. अचानक खोपडी स्वतः हलते. राहुल जोरात मागे पळतो. राहुल गावातल्या 2 मित्रांना बोलावतो. तो सांगतो, काल रात्री ही खोपडी हल्ली, आवाज केला. मित्र हसतात. राहुल सीसीटीव्ही कॅमेरा लावतो. खोपडीवर फोकस. रात्र होते. कॅमेऱ्यात दिसतंय 2:57 झाली. खोपडी स्थिर. खोपडी थोडी डावीकडे वळते. खोपडीचे डोळे लाल चमकतात. खोपडी टेबलावरून खाली उडी घेते. कोणी ढकललं नाही. हवा नाही. 3ही जण घाबरतात. राहुल गावातल्या एका वृद्ध माणसाकडे जातो. वृद्ध म्हणतो, ही
खोपडी साधी नाही, ही राख्या साधूची खोपडी आहे, ज्याचा मृत्यू चुकीच्या विधीत झाला होता. त्याचा आत्मा अजून मुक्त झालेला नाही, म्हणून तो दार उघड म्हणतो. कारण तो बाहेर नाही, तो आतच अडकलेला आहे. तू दार उघडलंस म्हणून त्याचा प्रवेश झालेला आहे. राहुल भीतीने थरथरतो. वृद्ध पुढे म्हणतो, आता तो तुला सोडणार नाही, जोपर्यंत त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही. रात्र पडते. राहुल घरी परततो. एक जोरदार आवाज, धा धा. तो ओरडत खोली बाहेर जातो. टेबलावरील सर्व वस्तू खाली पडलेल्या, फक्त खोपडी खिडकीच्या कडेला बसलेली. तिच्या डोळ्यात हा वेळी लालसरपणा नाही, ती सोनेरी झालेली. आणि अचानक एक आवाज, माझी इच्छा पूर्ण कर. टू बी कंटिन्यू. एपिसोड 2. खोपडीची पहिली मागणी लवकरच ब्रेन बत्तीवर.